मॉनिटर हेलो राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी हरि बोल हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरि सुख झाले वो साजनी वाह 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 सुख झाले ओ साजनी रा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी हरि राम तो तो हम
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडीला हरी तो विठ्ठल बरवा बापर कुमा देवी सर्व सुखाचे आगन बापर कुमा देवी हो बापर कुमा देवी बापर कुमा देवी हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम 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 हरि जय जय राम। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी दुर्लभ तुम्हा देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तुम्हा देखिला हरी पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निभाले तुझे पाहता 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 मना न पुरे धनी देखिला देखिला
बाप रखुमा देवी वरुखुण पानली कैसी देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे बाप महादेवन खुना पानली कैसी बाप महादेवन पानली कैसी देखिला देखिला माया विठ्ठला संदेह निमाले तुझे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हॅलो आता ही आवाज इकडे टाका बरं का याच्यात टाका आता आवाज हॅलो 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 रे ना योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साज योगिया दुर्लभ तो म्या देखिला साज योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या
देखिना साजनी योगिया दुर्लभ तुम्हा देखिना साजनी पाहता पाहता मना हे मना मनान पुरे दनी हे पाहता पाहता हे मना पाहता पाहता मनान पुरे धनी पाहता 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 मना 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 पुरे मनान पुरी मनान पुरे पाहता पाहता हे मनान पुरे देखिला देखिला मायना देवाचा देखिला देखिला मायना देवाचा देव मायना पाहता मना
तुझे पण पिटला पेटला विठला संध्यान माने तुझे पण विठला विठला पिटेला 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 संध्या पिटेला पिटेला संध्या निमाले तुझे पण पिटेला 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 पिटेला
विठ्ठल 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 विठ्ठला 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 बोला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 विठाला 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 योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशी अनंत रूपे अनंत वेशी
हरी देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खून बाणली कैसी हरी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण विठाला विठाला विठ्ठला विठ्ठल टाळी वाजवा आणि भजन करा माय बाप विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल 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 विठ्ठला विठाला विठाला विठ्ठल भगवान की जय शंकरपुरी महाराज की जय समचरण सरोज सांद्री लाभ दाभम जगनहित पाणी मंदन मंदनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुनाचे यांच्या केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरी येईवो 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 आवो या विलंब कावायाला वेला कृपाळे विलंब कावायाला वेला कृपाळे इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले मनोजवम मार्दुल वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये आइए हनुमंत बिराजिए कथा करू मती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार एकदा सगळ्यांनी आपले आपले हात जरा वरती करा सगळ्यांनी करा जे पाठीमागे बसले त्यांनी पण करा खरं तर आपण मंडपात बसायला पाहिजे होतं पण चला ठीक आहे आला शीतल शांतीचा वारा आपण बाहेर बसला आहात काही अडचण नाहीये पण आपले आपले हात वरती करा देवाचं भजन गायचंय देवाचं नामस्मरण करायचंय कीर्तन 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 म्हणजे काय तर देवाचं नामस्मरण करणं म्हणजे खरं कीर्तन आहे बुवा. आणि म्हणून आज आपण या कीर्तनाच्या प्रारंभीच भगवंताचं चिंतन करूया त्याचं भजन करूया मला असं वाटतं जर थंडी जर माणसाला जर वाजावी लागली बाबा तसं आता वाजत नाही आता गरमी जास्त आहे बरोबर ना पण थंडी जर माणसाला वाजायला लागली तर माणसं अंगावरती काय घेतात बोला 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 रग घेतात स्वेटर घेतात गोंगडी घेतात हातवर करा तसं
मला असं वाटतं अंगावरती रग घेण्यापेक्षा माणसाच्या अंगातच रग पाहिजे. वा वा पाहिजे ना? वा, वा. अच्छा लगा मुझे अभी. करा हात वरती. तसं हृदयातले विकार घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा. तुम्हाला विकाराची थंडी कधीच वाजणार नाही. पण त्यासाठी आम्ही भजन केलं पाहिजे. करावर हात. ओ कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारों बार प्रणाम है, ऐसे श्री भगवान को बारों बार प्रणाम है. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा 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 हरे हरे, राम हरे राम, हरे राम हरे राम. हो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, ओ हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम हरे राम, राम हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, राम हरे राम, हरे राम हरे राम. भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. करा खाली हात. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला माये देवाचा देव, आता फिटला संदेह निमाले दुजे पण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप पैठण निवासी माझे नाथ बाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सुंदर असा 3 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे करता निवडला. विठाला 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 विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून माझे नाथ बाबा खऱ्या अर्थानं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात. विठाला 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 विठ्ठल. हो, या अभंगाच्या माध्यमातून माझे नाथ बाबा भगवंताच्या तटस्थ लक्षणाचं वर्णन करतात. विठाला 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 विठाला. हो, हा अभंग भूपाळी प्रकरणातला आहे आणि हे भूपाळी प्रकरण खऱ्या अर्थानं माझ्या नाथ बाबाने देवासाठी गायलेलं आहे. विठाला 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 विठाला. हो, या भूपाळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संत देवाकडे याचना करतायत. विठाला या भूपाळीच्या माध्यमातून साधू संत देवाकडे प्रार्थना करतायत. विठाला लोक म्हणतील हे वारं जरा वेगळं दिसायला लागले. बरोबर ना साहेबराव?
माणसाला वारं लागलं पाहिजे गड्या. ज्या ज्या माणसाला या महाराष्ट्रामध्ये वारं लागलं ना बाबा, ज्यांच्या ज्यांच्या अंगामध्ये या महाराष्ट्रामध्ये वारं भरलं ना, त्या त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केलेली आहे बुवा. हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही तो स्त्रींची इच्छा. अंगात वारं भरलं महाराज, आम्ही आजही त्यांचं नाव घेतो. माणसाला वारं लागलं पाहिजे बुवा. साधू संतांना वारं लागलं, देवाच्या स्वरूपाचं लागलं, देवाचं लागलं, आम्ही आजही त्यांची पूजा करतो. विठ्ठल पण मला असं वाटतं माणसाला वारं लागलं पाहिजे गड्या. आपण एक तर ते देवाचं लागावं, नाहीतर संताचं लागावं. विठ्ठल तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे का सांगू? आपले वारे सांगायसारखे अजिबात नाहीत महाराज. काहींना कामाचं वार आहे, काहींना लोभाचं वार आहे, काहींना क्रोधाचं वार आहे, काहींना सत्तेचं वार आहे, काहींना खुर्चीचं वार आहे, काहींना धनाचं वार आहे, काहींना एकमेकाच्या निंदा करायचं वार आहे, काहींना शेजाराचे बांध कोरायचं वार आहे, काहींना सोयरीकी जोडायचं वार आहे, आणि काहीला क्या बात है अनुभवाचे बोलेत महाराज. विठाला विठाला इथं माझ्या नाथ बाबांना भगवंताच्या स्वरूपाचं वार आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या स्वरूपाचं वर्णन करतायत. विठाला माझे नाथ बाबा सांगतायत, जो योग्यांच्या ध्यानात नाहीये, जो योग्यांच्या स्वप्नात नाहीये, तो खऱ्या अर्थानं मी पाहिलाय. ओ योगिया विठाला 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 सॉरी बरं का, काल त्याच्यावरती कीर्तन केलं होतं, नाथ बाबाचा अभंग घेतला होता, आणि आजही मित्र नाथ बाबाच म्हणलो. हा खऱ्या अर्थानं अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. विठाला विठाला चला पुन्हा वळतो. माझे ज्ञानोबराय हे अलंकापूर वासिनी आहेत, आळंदीमध्ये वास्तव्य करणारे आहेत. एक सांगू, आळंदी 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 म्हणजे काय? आळंदी येते जी आम्हाला पोट भरून देते ना, तिचं नाव आळंदी आहे. विठाला कधी कधी होतं असं वया मनाने, बरं झालं तुम्ही सांगितलं. विठाला विठाला माझ्या ज्ञानोबराईचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतायत, तटस्थ लक्षणाचं वर्णन करतायत. अभंग हा भूपाळी प्रकरणातला आहे. आता खरं सांगू, हे भूपाळी प्रकरण कशामधलं आहे? बोला बोला बोला. हे भूपाळी प्रकरण हे काकड्यामधलं आहे, आणि मला असं वाटतं काकडा हा सायंकाळी 6च्या नंतर गायला जातो, बरोबर ना? हा, पहाटे पहाटे काकडा हा 4 नंतर गायला जातो. एक सांगू, इतका सुंदर काकडा आहे, त्या काकड्यातलं हे भूपाळी प्रकरण आहे, आणि त्यातला हा अभंग आहे. विठाला विठाला माझे माऊली म्हणतात की जो योग्यांच्या ध्यानात नाहीये तो मी पाहिला. योगी बघा, योगी या दुर्लभ तो मी देखिला साजनी. आणि एक सांगू, आता त्याला पाहिल्यानंतर तो मी पाहिलाय. योग्यांच्या ध्यानात नाहीये, योग्यांच्या स्वप्नात नाहीये, तो मी बघितलाय, आणि पाहिल्यानंतर आता किती पाहतच राहावं अशी माझी अवस्था आहे. कारण त्याला पाहिल्यानंतर माझं मनच भरत नाहीये, ही माझी अवस्था आहे. पाहिली या वेद लावे आणि पैसे जीवे जडून या. विठाला पाहता 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 मना न पुरे धनी तो मी पाहिला. एक सांगू, तो अनेक रूपामध्ये नटलेला आहे, अनेक रंगात नटलेला आहे, प्रत्येक खऱ्या अर्थानं घटकामध्ये तो आहे. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्यासी, आणि बाप रखुमा देवी वरू खून बाणली मी कैसी. जो योग्यांच्या ध्यानात नाही तो मी पाहिला. खरं सांगू, योग्यांच्या खुणा जशा योगी जाणतात ना, तसं माझ्या ज्ञानोबरायांनी भगवंताच्या खुणा जाणल्या, आणि तो भगवान परमात्मा पाहिला. कुठे पाहिला तर विठ्ठल जळी स्थळी तो सर्वत्र पाहिला. ममई वंश जीवलोके जीवभूत सनातन हा मनशष्टानिंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश कसं रश्मी. तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात पाहिला. फक्त नजर पाहण्याची पाहिजे. आणि एक सांगू, देवाला पाहण्याची नजर ही केवळ साधू मध्ये असते. देवाला बघण्याची ताकद केवळ संतांमध्ये आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की तो जगाचा मायबाप भगवान परमात्मा मी पाहिला. ओ देखिला देखिला ओ देखिला मा
जगाचा मायबा भगवान परमात्मा मी पाहिला अभंगाचा सरळ सरळ आशय आपल्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असेल असा या माझा अजिबात त्या ठिकाणी आग्रह नाहीये. त्याचं कारण असं आहे, संतांचे जेवढे अभंग आहेत मावा, तेवढे अभंग तुकोबराय असतील, नाथ महाराज असतील, माझे माऊली असतील, त्यांनी जसे जसे अनुभव आले तसे तसे अभंग रचना केलेली आहेत. या अभंगाचा आशय हा केवळ संतांनाच माहिती आहे. आम्ही फक्त त्या अभंगावरती फक्त तर्क करू शकतो. जेवढेही विद्वान माणसं असतील हे करून करून त्या अभंगावरती तर्क करत असतील, पण जी काय अवस्था असेल ना, जो काय आशय असेल ना, तो ज्यांनी खऱ्या अर्थानं अभंग रचलेत ना, हा त्यांनाच माहिती आहे. आम्ही केवळ तर्क करू शकतो. एक सांगू, माणसाने तर्क करावा, पण तो तर्क सुद्धा साधूच्या ठिकाणी करू नये, देवाच्या ठिकाणी करू नये आणि प्रेमाच्या ठिकाणी करू नये. कारण बघा, संतांवरती प्रेम करावं विश्वासाने, अभंगावरती प्रेम करावं विश्वासाने. विश्वास जर असेल ना तर तर्क नसतो आणि तर्कात विश्वास नसतो. हे सांगू, तर्कात प्रेम नसतं आणि प्रेमात तर्क नसतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या अभंगाचा आशय आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. दर 3 वर्षानंतर अधिक मास येतो आणि या अधिक मासा निमित्ताने हा सुंदर असा सोहळा आपण प्रत्येक 3 वर्षानंतर साजरा करता. द्यावे तेवढं धन्यवाद आहे. एक सांगू, अधिक मास साजरा आम्ही करतोय का करावा, या मासामध्ये हा एक शिल्लक महिना आहे, बरोबर ना? अधिक मास आहे. या अधिक मासामध्ये आम्ही जे काही खऱ्या अर्थानं जी साधना करू, जी चिंतन करू, जे नामस्मरण करू, आम्ही 1 दिवस जर केलं तर आमच्या पदरात 2 दिवस पडतील. मला असं वाटतं, जेवढी साधना आम्ही करू ना, त्यापैकी दुप्पट नाही तर 10 पट साधना आमच्या पदरात पडते. आणि ती साधना आमच्या पदरात पडावी, त्याचं फळ आमच्या पदरात पडावं, यासाठी केलेला अट्टहास म्हणजे खऱ्या अर्थानं हा धर्मसभा मंडप आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आपण तर खरं तर फार पुण्यवान माणसं आहेत. एवढे पुण्यवान माणसं आहात की आमच्याकडे जर तुम्ही आता आलात तर आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, पण तुम्ही अगदी गोदावरीच्या काठावरती आहात. आणि नुसते काठावर नाही तर गोदावरी अगदी काठा काठापर्यंत भरलेली आहे. एवढे पुण्यवान माणसं आपण आहात. मला खऱ्या अर्थानं असं वाटतं आपण भाग्यशाली माणसं आहात. आणि म्हणून हे फळ सुद्धा आपल्या पदरात का पडतंय त्याचं कारण आहे, आपण बरोबर जिथं आम्हाला दुप्पट मिळतंय ना तिथं साधना करताय. जिथे आम्हाला जास्तीत जास्त मिळतंय ना ती साधना आपण करतायत. गोदावरीच्या काठावरती हा सोहळा चालू आहे आणि ज्या साधूची समाधी जवळ आहे ते सुद्धा खऱ्या अर्थानं अवलिया महात्म्य आहेत. श्री सद्गुरु शंकरपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा नामदान सोहळा या ठिकाणी चालू आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि हे क्षेत्र शिंगवणे नाव खऱ्या अर्थाने या गावाचं आहे. शिंगवे गाव खऱ्या अर्थानं आहे, गोदावरीच्या काठावरती आहे आणि अतिशय सुंदर असा सोहळा. आज असं वाटतंय मला की हा सोहळा या शिंगवे गावामध्ये नाहीच आहे महाराज, जणू की माझ्या पांडुरंगाच्या रावळात हा सोहळा चालू आहे याची प्रचिती आज निर्माण होते. अतिशय सुंदर नियोजन आपण केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद या सर्व ग्रामस्थांना या माध्यमातून देतो. या कार्यक्रमाचे आयोजक असतील, नियोजक असतील, सप्ताह कमिटी असेल, सर्व गावातील मान्यवर असतील ज्यांनी मला वेळोवेळी फोन केला, आवर्जून त्यांनी कॉन्टॅक्ट केला, संपर्क केला, असे असणारे आमचे साहेबराव भाऊ आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या संख्येने उपस्थित आहात, आपल्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तनासाठी आज आवर्जून खऱ्या अर्थानं ही एवढी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, ही महाराष्ट्रातले टॉप 10 मधली माणसं आपण या ठिकाणी कीर्तनकार सुद्धा आणलेली आहेत आणि गायक वादक सुद्धा या ठिकाणी आणलेले आहेत. एक सांगू तुम्हाला, या सप्ताहाची उंची जर आम्हाला जर ठरवायची असेल तर महाराज ती कीर्तनकाराने ठरते असं अजिबात नाहीये. ती ठरते कशानं तर या कीर्तनासाठी जी साथसंगत असते ना, जे गुणवान असतात ना, या कीर्तनाची उंची, या सप्ताहाची उंची या गुणवानांमुळे ठरते. आणि आपण सुद्धा अट्टहासाने महाराष्ट्रातले अगदी मोजके खडे जे सध्या प्रसिद्ध आहेत
आणि त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये घुमतंय ना, अशीच माणसं उचलून आणलीत. नाहीतर आमचे कैलास महाराज, ओंकार महाराज जगताप आणि आमचे कृष्णा महाराज भोरकडे हे मिळणं एवढं सोपं नाहीये बुवा. एवढं सोपं नाहीये. पण मला असं वाटतं ही सगळी आमच्या या साहेबराव दादांची कृपा आहे. यांनी खऱ्या अर्थानं गेल्या 8 महिन्यापासून संपर्क केला. माझी तारीख घेऊन घेऊन जवळपास 8 ते 9 महिने झाले असतील आणि एवढ्या दिवसापासून खऱ्या अर्थानं संपर्क केलाय. म्हणून ही माणसं या ठिकाणी मिळाली. म्हणून आमचे कैलास महाराज आहेत, आमचे ओंकार महाराज आहेत, ही सर्वच संस्थेतले विद्यार्थी मंडळी आहेत. इकडनंही सर्व विद्यार्थी मंडळी आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझे परम मित्र असणारे अगदी माझा लहान भाऊच त्या ठिकाणी आहे, असा आमचा कृष्णा महाराज त्या ठिकाणी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 2 हिरे आहेत, तसे अनेक आहेत, पण मी 2 जरा जास्त समजतो. मी एकाच नाव घेतो. आमचे कृष्णा महाराज त्यापैकी आहे. एकदा या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवावी एवढी प्रार्थना करतो. सिस्टम सुद्धा अतिशय सुंदर आहे. त्यांचं नावच असं आहे, राम आणि लखन हे त्यांचं नाव आहे. अतिशय सुंदर त्यांची सिस्टम आहे. माझ्याही उजव्या हाताला अगदी कृष्णा महाराजांच्या तोडीस तोड ज्यांनी मृदंग वाजवला असे असणारे आमचे हरिभक्त परायण गावचे सिद्धेश्वर महाराज या गावातला हिरा आहे बुवा. वा. म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला बोलवायचं काही कारण आता राहणार नाहीये. पण अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्यांचंही वादन आहे. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांचं अजून खऱ्या अर्थानं याच गावामध्ये ज्यांचा जन्म आहे, आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व. नाहीतर खऱ्या अर्थानं कीर्तनकाराच्या कीर्तनाला येऊनच बसेल हे सांगता येत नाहीये. पण तरी सुद्धा ज्यांची कथा आहे या गावाचं खऱ्या अर्थानं एक सुंदर व्यक्तिमत्व, आदरणीय आचार्य श्री हरिभक्त परायण पार्थ महाराज यांची कथा सुद्धा या ठिकाणी आहे. आणि सुंदर विद्वान रत्न या ठिकाणी गावामध्ये आणि साधू व्यक्तिमत्व आहे बुवा. आपल्या माणसाला आपण जपलं पाहिजे. आपल्या माणसाची किंमत आपण केली पाहिजे. आपल्या गावातला हिरा आहे ना, आपल्या गावातलं साधू आहे ना बुवा. त्यांनी मला सांगितलं ओंकार बुवा आता येताना की मी थोडा उशिरा आलो. त्याचं कारण फक्त एकच आहे की मी थोडीशी साधना करून आलो. खरं सांगू, आजकाल साधना करणारी माणसं भेटतीलच का नाही हे सांगता येत नाही बुवा. विठाला 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 चोपदार सुद्धा दोन्ही चोपदार अतिशय सुंदर आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांनी माझं यजमानपद घेतलंय हरिभक्त परायण कैलासवासी गंगा भारती भागीरथबाई कारभारी डेरले व कैलासवासी रामनाथ सजन वाबळे यांच्या स्मरणार्थ श्री मोतीराम कारभारी डेरले व श्री दत्त रामनाथ वाबळे यांच्याकडून खऱ्या अर्थानं ही माझी सेवा आहे. यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांचं युट्यूब चॅनल आहे ज्ञान प्रबोध नावाचं युट्यूब चॅनल आहे, यांच्या माध्यमातून आयुष्यभर हे कीर्तन आम्हाला पाहता येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. विठाला 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 माझ्या चिंतनाकडे वळूया. अभंग ज्ञानोपरायांचा आहे आणि माझे ज्ञानोपराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतायत. अभंग हा भूपाळी प्रकरणातला आहे. आता हे भूपाळी 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 प्रकरण काय, मला असं वाटतं आपण एक 5 मिनिटांमध्ये समजून घेऊयात आणि मग चिंतनाकडे वळूया. तसं हे पण त्यातलं चिंतन आहे. विठाला विठाला भूपाळी 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 म्हणजे काय तर सांगून जाईल बुवा. भूपाळी म्हणजे सरळ सरळ व्याख्या करतो, देवाचं भजन गाणं म्हणजे भूपाळी गाणं आहे. विठाला बघा, संप्रदायामध्ये भजनाला फार किंमत आहे, देवाच्या नामाला फार किंमत आहे. जेवढे संत जन्माला आले त्या प्रत्येक संतानं देवाच्या प्राप्तीसाठी एकच साधन वापरलं. ते साधन म्हणजे देवाचं भजन आहे. विठाला देवाच्या नामाशिवाय या जगतामध्ये तुम्हा आम्हाला किंमतच नाहीये. कालच्या महाराजांनी सुद्धा तुम्हाला भगवंताच्या नामाचं महत्व सांगितलंच असेल. अगदी मी स्पर्श करतो आणि खऱ्या अर्थानं पुढे जातो. विठाला विठाला देवाच्या भजनाला किंमत आहे. बस बाई, देवाच्या नामाला किंमत. एक सांगू, तुम्ही आम्ही जन्माला आलो गड्या, आम्ही अनेक रंगात आलोय, अनेक पंथात आलोय, अनेक जातीत आलोय, अनेक धर्मात आलोय. पण जन्माला येण्याआधी नाही आम्हाला जात होती, नाही आम्हाला धर्म होता आणि नाही आम्हाला कुळ होता. बरोबर ना?
येताना आम्ही काहीच घेऊन आलो नाही, अगदी कोरं कागद त्या ठिकाणी आम्ही घेऊन आलो. आल्यानंतर मात्र आम्ही त्याला काळं पांढरं केलं. बरोबर ना? हा, मग वेगवेगळ्या जातीमध्ये आम्ही त्या ठिकाणी रंगल्या गेलो, वेगवेगळ्या पंथामध्ये आम्ही त्या ठिकाणी रंगल्या गेलो, वेगवेगळ्या झेंड्याखाली आम्ही राहू लागलो. एक सांगू, मला असं वाटतं माणसाकडे आयुष्य फार कमी आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय, आमचं अर्ध आयुष्य निघून गेलंय. जीवडा जीवडा जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम हे अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम। ओ जीवड़ा आयुष्य निघून चाललंय बुवा. शिल्लक फक्त थोडंच बाकी आहे. कधी देवाचं भजन करायचंय? कधी देवाचं नाव घ्यायचंय? जन्माला आलो ना, सार्थक करून घ्या. मेहमान मेहमान जीवना हो जीवड़ा दो दिन का मेहमान कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम। हो कब सुमिरो. जरा टाळी जरा जोरात वाजवा ना. किती सुंदर गात आहे तो माणसं. ओ जीवना दो दिन का महिमान अब तू कब सुमिरोगे राम. जन्माला आलोय बुवा, मला असं वाटतं आम्ही त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याचं भजन गायलं पाहिजे. हे सांगू, माझे तुकोबरा सुद्धा म्हणतात, इथं खऱ्या अर्थानं देवाच्या भजनाला प्राधान्य आहे. धन्यता देवाच्या नामाला आहे, देवाच्या भजनाला आहे. काय थोरपण जाळावे तुका म्हणे ते भजन प्रमाण, आणि काय थोरपण जाळावे ते देवाच्या नामाला महत्व आहे. जातीला किंमत नाहीये, बघा तुम्ही, पंथाला किंमत नाहीये, किंमत देवाच्या नामाला आहे. माझे महाराज म्हणतात, तुका मन नाही जाती सेवे काम, तुका मन नाही जाती सेवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची वा वा वा. जाते मुखी नाम तोच जाते मुखी नाम हो. तुका म्हणे नाही जाती सवे काम, आणि धन्यता कशाला आहे? ओ ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखात देवाचं नाम आहे ना, धन्यता त्याला आहे बुवा. ए बाळा, तू 2 रुपयाची नोट बघितलीस, 3 रुपयाची,
5 रुपयाची, 10 रुपयाची, 2000ची नाही बघितली. मला खरं सांगा, 2000ची आली सुद्धा लवकर आणि गेली सुद्धा लवकर. पण 500ची नोट सगळ्यांनी पाहिली, बरोबर ना? मला एक सांगा, या 500च्या नोटीला किंमत कधी आहे? कधी किंमत आहे? कधी किंमत आहे? मला दिल्यावर, दान केल्यावर? महाराज, या 500च्या नोटीला किंमत कधी आहे? ज्या वेळेस त्या नोटीवरती गव्हर्नरची सही येईल ना आणि शिक्का येईल ना, तेव्हाच त्या नोटीला किंमत आहे. अन्यथा त्या कागदाला किंमत अजिबात नाहीये. तसं सिद्धांत आहे का, या 3.5 हाताच्या नोटीला किंमत कधी आहे? ज्या वेळेस या मुखातनं देवाचं भजन येईल ना, तेव्हाच या नोटीला किंमत आहे. अन्यथा या नोटीला किंमत नाहीये, या शरीराला किंमत नाहीये. याचा अर्थ असा आहे, देवाच्या भजनाला किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला हो, आणि देवाचं भजन गाणं म्हणजे भूपाळी गाणं आहे. विठ्ठला एकदा कैलास महाराज तुकोबरायांनी हनुमंतरायाला प्रश्न केला, हनुमंतराय, ज्या वेळेस तुम्ही सीतेचा शोध करण्यासाठी लंकेमध्ये गेलात, त्यावेळेस तुम्ही सीतेचा शोध करण्यासाठी गेला होता का लंका दहन करण्यासाठी गेला होतात? याचं उत्तर तुमच्याकडनं मला पाहिजे. मला खरं सांगा, तुम्ही उत्तर द्या. ज्या वेळेस हनुमंतराय लंकेमध्ये सीतेचा शोध करण्यासाठी गेले होते, किंवा भगवान प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला लंकेमध्ये पाठवलं होतं, तर सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं का लंका दहन करण्यासाठी पाठवलं होतं? बोला. हा, सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं, पण येता येता हनुमंतरायाने रावणाची लंका दहन करून आले. माझ्या तुकोबारायांनी प्रश्न केला, हनुमंतराया खरं सांगा, येता येता तुम्ही लंका दहन करून का आलात? तुम्हाला तर सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं. अरे, शत्रू जरी असला ना, वैरी जरी असला ना, तरी सुद्धा त्याच्या पाठीमागं जाऊन त्याचं घर जाळणं हे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? बोला. वाईट गोष्ट आहे. अरे, शत्रू जरी असेल तरी त्याच्या गाईचा चारा जाळणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. एका घराचे 4 घरं करणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. शेजाऱ्याचे बांध कोरणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. मग हे काय कीर्तनकार करतो का? चला, मला सांगायचं काय, तुकोबरायांनी हनुमंतरायाला प्रश्न केला, हनुमंतराया तुम्ही असं का केलं? तर याचं उत्तर माझ्या हनुमंतरायांनी एवढं सुंदर दिलं. बाबा, मला तर असं वाटतं, भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा हा प्रश्न हनुमंतरायाला कधीच केला नाही, पण तुकोबरायांनी हा प्रश्न केलाय. आपण तर हनुमंतरायाला हा प्रश्न कधी करू शकत नाही. ओंकार बुवा, त्याचं कारण असं आहे, माझ्यासारखा माणूस तर हनुमंतरायाला हा प्रश्न कधी करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, हनुमंतरायाच्या हातातला जर गधा बघितला तर माझ्यासारखा गधा हा हनुमंतरायाला प्रश्न करू शकत नाही. कारण ही ताकद तुकोबरायांची आहे, हा अधिकार तुकोबरायांचा आहे. तुकोबराय प्रश्न करतायत, याचं उत्तर खऱ्या अर्थानं माझे हनुमंतराय इतकं सुंदर देत आहेत. हनुमंतराय म्हणतात, तुकोबराय आपण प्रश्न अतिशय मार्मिक केलाय, पण एवढी जुनी फाईल तुम्ही आज उचकून काढली आहे. तुम्ही नेमकं ईडीचे तर माणसं नाहीत ना? कारण ही फाईल फार जुनी आहे. माझे तुकोबराय म्हणतात, हनुमंतराया मी त्याही काळात होतो, अंगदाच्या रूपकामध्ये मी तेव्हाही होतो, जे जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर मी तेव्हाही होतो, पण आज मात्र मला वेळ आहे, आज मी विचारतोय, याचं मला उत्तर द्या. त्यावेळेस हनुमंतरायाने उत्तर दिलंय, ऐका ऐका तुकोबराय, ज्या वेळेस मी सीतेचा शोध करण्यासाठी लंकेमध्ये गेलो ना, त्यावेळेस मी सगळी लंका माझ्या पायाखालनं खऱ्या अर्थानं घातली. फिरत असताना मला या लंकेमध्ये माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं भजन कुठंच आढळलं नाही. आणि एक सांगू, जिथं माझ्या देवाचं भजन नाहीये, ते भजन, ते गाव हे प्रेतासारखं आहे. कारण प्रेतातलं किंवा शरीरातला आत्माराम निघून गेला तर माणसं त्याला काय करतात? त्या प्रेताला काय करतात? त्याला जाळतात बुवा. तसं ज्या गावातला आत्माराम निघून गेला, ज्या शरीरातला आत्माराम निघून गेला, ज्या गावातलं भजन नाही ना बुवा, ते गाव हे प्रेतासारखंच आहे. म्हणून त्याला मी काढी लावून आलो. अगर तालियां बजानी ही हो तो जरा जोर से बजाओ, नाही तो फिर मत बजाओ. तसं माणसानं टाळी वाजवली पाहिजे.
आणि तीही कीर्तनातच वाजवावी. बरोबर ना? पण कधी कधी विठ्ठल पण मला असं वाटतं टाळी ही कीर्तनातच वाजवली पाहिजे. टाळी वाजवावी गोढी उभारावी, ओ टाळी वाजवावी गोढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची, ओ पंढरीची. हे चालावे पंढरी, हे टाळे वाजवावी वाजवावी गुढी उभारावे, टाळे गुढी वाजवावे, वाट हे चालावे पंढरीची, पंढरीची वाट हे चालावे पंढरीची. सगम प प प प प प प नि प म प प प नि प म प ग म प ग म प म ग म ग सा ग म प ग म प नि सा ग सा नि सा प सा नि सा म ग म प म ग म ग सा ग म प नि सा सा ग म प नि सा सा ग म प नि सा सा. सगम पगम 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 पनि गम पनि सानी प म ग ग सा. वाह, माझ्या एवढंच पाठ होतं, तेवढं गायलं मी. विठाला विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. चला, टाळी वाजवली पाहिजे. काय सांगतो तुम्ही? कीर्तन सांगत होतो. ऐका, भजन प्रमाणे माझ्या हनुमंतरायांनी एवढं सुंदर याचं उत्तर दिलं. याचा अर्थ असा आहे, देवाच्या भजनाला किंमत आहे आणि देवाचं भजन गाणं म्हणजे भूपाळी गाणं आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भूपाळी एक काकड्यामधली आहे. इतका सुंदर काकडा आहे, इतका सुंदर काकडा आहे. मला असं वाटतं काकडा गावा आणि काकडा गायल्यानंतर जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त व्हावं, इतका सुंदर काकडा आहे. विठाला विठाला. आम्ही ज्या चाली गातो ना महाराज, या सगळ्या चाली या बनकट सोई महाराजांनी बांधलेल्या आहे काकड्याच्या. आणि बनकट सोई महाराज हे मराठवाड्यामधले आहेत. एक सांगू तुम्हाला, मराठवाड्यामध्ये हे सगळे हिरे गायक महाराष्ट्रामध्ये जे जन्माला आले ना, ही जर कृपा कोणाची असेल ना, तर ही कृपा ही बनकट सोई महाराजांची आहे. कारण त्यांनी काकडा गावा आणि लोकांच्या डोळ्यातनं धारा पडाव्यात, यापेक्षा नवल काय, देवानं यावं आणि देवानं ढसा ढसा रडावं, इतका सुंदर काकडा आहे. विठाला विठाला विठाला. हो ओ रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता, हरी सुख झाले वो साजनी राम, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले वो साजने, सुख झाले ओ साजने, तो हा विठ्ठल हरी वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी. हरी राम आपण असावे जवळ, वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती कर जोडतो कथे काढी. आपण असावे जवळ, हरी तुझ पाहता सामोरी. आम्ही गात असताना तुम्ही इतकं सुंदर डुलताय बुवा. अरे साधूनी गावं आणि देवानं डुलावं, ही ताकद खऱ्या अर्थानं संतांची आहे. विठाला विठाला विठाला. विठ्ठला विठ्ठला. काकडा
आकडा गाणं म्हणजे भूपाळी गाणं आहे, भजन गाणं म्हणजे भूपाळी गाणं आहे. अजून एक अर्थ करतो गड्या. भूपाळी म्हणजे काय? भू अधिक पाळी, या भूमीचं रक्षण करणारा. भू या शब्दाचा, भूपाळी या शब्दाचा जर आम्ही जर पदच्छेद जर केला ना, तर मला असं वाटतं भू अधिक पाळी, या भूमीचं रक्षण करणारा, भूमीचं पालन करणारा, तो म्हणजे सर्वभूम राजा. त्याला हाक मारणं म्हणजे भूपाळी आहे. विठाला विठाला विठाला. विठाला 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 विठाला. एक अर्थ अजून करतो. भू अधिक पाळी, या भूमीचं, या देशाचं, या राज्याचं जो पालन करतो त्याच्याकडे याचना करणं म्हणजे भूपाळी गाणं आहे. विठाला 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 विठाला. हो, या भूमीचं रक्षण करणारा जर कोण असेल तर मला असं वाटतं तो कुठे राहतो? ओ जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा. त्या दीपा माझी धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. धर्माचे नगर देखा, विठू पाटील चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. काही भोजन मागा. हो विठोबाचा धर्म जागा, त्याचे चरणी रक्षण मागा. विठोबाचा धर्म जागा. त्याचे चरणी लक्ष लागोगा. लक्ष लागो. तो जगाचा मायबाप करतूम अन्यथा करतूम भगवान परमात्मा पंढरपूर निवासी आहे. त्याच्याकडे हाक मारणं, त्याला प्रार्थना करणं, त्याच्याकडे याचना करणं म्हणजे भूपाळी गाणं आहे. विठाला विठाला विठाला. पुरवावी आळी माय बापा. आळी या शब्दाचा अर्थ होतो हाक मारणं. देवाकडे हाक मारणं म्हणजे भूपाळी आहे. आणि या भूपाळीच्या माध्यमातून माझे ज्ञानोपर आहे एक या स्त्रीच्या रूपकात बोलतात. विठाला विठाला विठाला. आता माझा पहिला प्रश्न आहे, ज्ञानोपरा इथं स्त्रीच्या रूपकात का बोलतात? त्याचं खऱ्या अर्थानं कारण आपण शोधलं पाहिजे. कारण ज्ञानोपरा आहे खऱ्या अर्थानं अनेक संत देवाला स्त्रीच्या भूमिकेत हाका मारतात, आईच्या भूमिकेमध्ये हाका मारतात. का मारतात? तर मला असं वाटतं याचं कारण एक असलं पाहिजे. या जगाच्या पाठीवरती तुमच्या आमच्यावरती जे प्रेम करतात ना, ते एक तर साधू करतात आणि दुसरी प्रेम करते ना, तिचं नाव माय बुवा. विठाला विठाला आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणे जर कोण असेल ना, तर या जगाच्या पाठीवरती केवळ माय अशी आहे ती आमच्यावरती निस्वार्थ प्रेम करता येते. एक सांगू तुम्हाला, आई ही आयुष्यभर आईच राहते ओंकार बुवा, पण लेकरू कधीच लेकरू राहत नाही. बघा, आई ही आयुष्यभर आई असते, पण मुलगा कधीच मुलगा राहत नाही. मुलगा मोठा होतो आणि जी माणसं मोठी होतात ना, ती माणसं आईच्या प्रेमापासून वंचित राहतात. विठाला विठाला. मग ते प्रेम आईचं असू दे, मग ते प्रेम देवाचं असू दे, मग ते प्रेम साधूचं असू दे, माणसं मोठी झाली रे झाली की त्या प्रेमापासून वंचित राहतात. आयुष्यभर माणसानं लेकरू होऊन जगलं पाहिजे. लेकरू होऊन जगा. माझा भगवान परमात्मा आपल्यावरती आईसारखी कृपा करेल. विठाला विठाला. म्हणून तर तुकोबरा म्हणतात, या जगाच्या पाठीवरती माणसानं मोठं होण्यापेक्षा लहान होऊन लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे सारवा, मुंगी साखरेचा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी
सागरे हो साखरे सागरे चारवा वा 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 मुंगी साखरे हो लहानपण देगा देवा हो देवा देवा लहान होऊन जगावं. एक सांगू, मोठं होऊन जगण्यात जो आनंद नाही ना तो लहान होऊन जगण्यामध्ये आनंद आहे बुवा. लहान झालं पाहिजे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान होऊन जगा. एक सांगू, म्हणून साधू सुद्धा प्रत्येकावरती प्रेम करतात, निस्वार्थ प्रेम करतात. तशी माय सुद्धा आपल्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते. त्याचं कारण असं आहे, आईच्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे, करुणा भाव आहे. उत्पत्ती आईच्या ठिकाणी आहे. बघा, गर्भधारणा ही स्त्रीच्या ठिकाणी आहे का माणसांच्या आहे? स्त्रियांच्या ठिकाणी गर्भधारणा आहे. त्या ओशोच्या मुखातलं वाक्य आहे बुवा. बघा, मी सांगून जाईल. स्त्री के भीतर रिक्त जगह होती है, रिक्त जगह होने के बाद वहां पर उत्पत्ति होती है, उत्पत्ति होने के बाद वो जगह रिक्त करती है. किस लिए? दुसरी उत्पत्ति के लिए. बघा, जी जागा जिथे रिकामी असते ना तिथं जगाचा मायबाप भगवान परमात्मा वास करतो. ये उनी गोपाळ राहे ते उत्पत्ती आहे. उत्पत्ती झाल्यानंतर जागा रिक्त करते. माणसानं जागा काहीतरी रिकामी केली पाहिजे. बघा, कधीतरी आपली खुर्ची माणसानं दुसऱ्याला दिली पाहिजे, अगदी वेळेमध्ये. पण आजकाल माणसं दगड हाणले लोकांनी तरी सुद्धा खुर्ची खाली करत नाही. मला असं वाटतं लोकांना दगड हाणायच्या आत माणसानं खुर्ची खाली केली पाहिजे. कृष्णा बुवा, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये एक खुर्ची खाली केली. खुर्ची खाली करण्याची ताकद तुम्हाला सांगतो, फक्त प्रामाणिकपणाने केली पाहिजे. आम्ही सुद्धा आमच्या जीवनातली एक खुर्ची खाली केली. परिणाम ऐका, जगाच्या मायबाप भगवान परमात्म्यानं आमच्यासाठी एवढी मोठी खुर्ची उपलब्ध करून दिली. ही खुर्ची खाली करण्याची ताकद आहे बुवा. तुम्हाला कळणार नाही, यांना कळेल. कारण माझी जातीचे मज भेटू कोण, यांना त्या गोष्टी कळेल. पण त्याला मला सांगायचं काय, जागा रिक्त करते. बघा, स्त्री जागा रिक्त करते म्हणजे कशासाठी? उत्पत्ती होण्यासाठी. एक जागा रिकामी करते, उत्पत्ती होते, पुन्हा दुसरी उत्पत्ती होते. दोनों ही उत्पत्ति होने के बाद जो दोनों के ऊपर समसमान प्यार करती है ना, उसे माँ कहते हैं. तिला आई म्हणलं पाहिजे. ती दोघावर सुद्धा निस्वार्थ प्रेम करते. म्हणून खऱ्या अर्थाने सांगून जाईल गड्या, स्त्रीला कधीच क्रोधाने बोलू नये, स्त्रीला रागाने बोलू नये, स्त्रीची हत्या करू नये. कारण का, एका क्षणात आपल्या घरादाराचा आधी त्याग करून सर्वस्व आपल्या पदरी जर देते ना, तर तिचं नाव खऱ्या अर्थानं स्त्री आहे, तिचं नाव आई आहे. म्हणून तिला क्रोधाने बोलू नये, रागाने बोलू नये. आणि मारू मारावं. विठ्ठला 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 विठ्ठल हृदय त्यांचं कळवय, अगदी हळवय. ऐसी कळवळ्याची जाती, ओ ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जात, ऐसी कळवळ्याची जाती,
निस्वार्थ प्रेम करते. म्हणून साधू संत सुद्धा देवाकडे आईच्या भूमिकेत हाका मारतात. कारण का आम्ही जर आमच्या उभ्या आयुष्यामध्ये जर काही चुकलो असेल ना तर ती माय होऊन आमच्यावरती कृपा करेल. विठ्ठला विठ्ठला. विठाला 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 पार्थ महाराज स्त्रिया शिस्तीमध्ये असतात. आई शिस्त आहे, आई शिस्त लावते. स्त्रिया शिस्तीमध्ये आहेत. बघा आज सुद्धा या धर्मसभा मंडपामध्ये आपल्यापेक्षा त्यांची संख्या जास्त आहे. आहे ना, जास्त आहे ना, कारण त्या शिस्तीमध्ये आहेत, त्या परमार्थिक आहेत. एक सांगू, तुम्ही मुंग्या बघितल्या? सांगितल्या आता यांनी म्हणून. बघितल्या मुंग्या? साहेबराव भाऊ, मुंग्या बघितल्यात का? गुरुजी, मुंग्या कधीच लाईन सोडून चलत नाहीत बुवा, बरोबर ना? हा एखादी अपवाद असेल बुवा, एखादी अपवाद असेल, पण मुंग्या ह्या कधीच लाईन सोडून चलत नाही. पण मुंगळे जिकडं बघाव तिकडं मुंगळेच मुंगळे. विठाला 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 विठ्ठल. स्त्रीच्या ठिकाणी प्रेम आहे, आईच्या ठिकाणी प्रेम आहे. म्हणून साधू संत सुद्धा आईच्या भूमिकेत बोलतायत, स्त्रीच्या भूमिकेत बोलतात. माझ्याकडे वेळ कमी आहे, अगदी 5 मिनिटं बाकी आहे आणि 5 मिनिटामध्ये मला अभंगावर पण यायचं. 15 मिनिटं बाकी आहेत. विठाला 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 विठ्ठल. कृष्णाबुवा, मला 2 मुली आहेत, एक छोटी मुलगी आहे बाबा. आईचं अंतकरण काय असतं, लेकीचं अंतकरण काय असतं, खरं सांगू, आज यांच्याकडे पाहूनच कीर्तन करतो, कारण त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. लहान मुलगी आहे माझी. मी कीर्तन करून घरी गेलो बुवा महाराज, दारामध्ये सकाळी सकाळी उभा होतो आणि माझी लहानशी चिमुकली मुलगी धावत धावत आली आणि तिनं खऱ्या अर्थानं मला आवाज दिला. कैलास बुवा, मला तिनं आवाज दिला, दादा आधी घरात जा. म्हटलं काय झालं कार्तिकी? नाही आधी घरात जा आणि धोतर बदलून या. मी म्हटलं काय झालं? तर ती पळत आली आणि तिने माझ्या मांडीवरती असा हात लावला. आधी घरात जा, लोक तुम्हाला हसतील दादा, दुसरं धोतर घालून या. मग मला कळालं की माझ्या मांडीवरती माझं धोतर फाटलेलं होतं. खरं सांगू, ही लेकीचं अंतकरण आहे. धोतर फाटलेलं आहे पण तिला बघवलं नाही. आमचं शेंडीफळ पाठीमागून आलं, त्या धोतरात बोट घातलं आणि यशीपर्यंत फाड आणलं बुवा. सांगायचं काय मला, तात्पर्य काय? याला नाव माहिती असल्यामुळे हा जरा जोरात हसला. विठाला विठाला. विठ्ठल. सांगायचं तात्पर्य माझं असं आहे, एकीकडे लेकीचं अंतकरण आहे, एकीकडे मुलाचं अंतकरण आहे. लेकीचं अंतकरण काही वेगळंच आहे बुवा, आईचं अंतकरण काही वेगळंच आहे. म्हणून साधू संत सुद्धा आईच्या भूमिकेत देवाला हाक मारतात की देवा तुझ्या दारात आलो गड्या, पण एक काम कर, माझी माझी याचना ऐक, माझी प्रार्थना ऐक, माझी हाक ऐक. माझं जर काही चुकलं असेल ना तर मला पदरात घे. देवाला सुद्धा साधू संत आईच्या भूमिकेत हाका मारतात. रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, रंगा ये वो ये रंगा ये वो ये. आ विठाई की ठाई माझे कृष्णाई का नाई. रंगा ये ओ ये रंगा ये ओ ये. ओ रंगा रंगा ये ओ. आ राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा. आ सुंदर बरवा बाईयानो. सुंदर बरवा बाईयानो. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे. जसा विटेवरचा सावळा माझा भगवान परमात्मा त्या विटेवरती उभा आहे बघा पाठीमागे, काय सुंदर दिसतोय बुवा, काय मनमोहक आहे. हरी सुंदर बरवा बाईयानो. सुंदर बरवा बाईयानो. केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा. हो, 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 हो. मला खरं सांगा, सुंदर बरवा बाईयानो. बाईयानो शब्द हा स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? स्त्रीलिंगी.
मग संत देवाला स्त्रीच्या भूमिकेत का हाका मारतात? कारण खऱ्या अर्थानं लेकराला माफ करण्याची ताकद ही केवळ आईमध्ये असते, म्हणून हाका मारतात. ओ ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. हो माझे पंढरीचे आई, हो पंढरीचे आई, आई, हो माझे पंढरीचे आई, भीमानी मागा हो चंद्रभागा. हो ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. देवाला विठ्ठलाला स्त्रीच्या भूमिकेत हाका मारतायत ना, तसं माझे ज्ञानोबा आहे या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक या स्त्रीच्या भूमिकेत संवाद करतायत, एक या मैत्रिणीच्या भूमिकेत संवाद करतायत. अग सखे, अग साजने. आता इथं ज्ञानोबरायची खरी मैत्रीण कोण आहे? कोण मैत्रीण आहे? ज्ञानोबरायची मैत्रीण असणं शक्य आहे का? हो निश्चित आहे बाबा. इथं ज्ञानोबरायची मैत्रीण कोण आहे? कारण सखे हा शब्द मैत्रिणीला संबोधून आहे. मित्र आपला सखा असतो. तुम्ही जसे माझे सखे आहात, तसं हे माझे मित्र आहेत. मित्राला सखा हा शब्द त्या ठिकाणी अवलंबून आहे. तसा मैत्रिणीला सखी या नावाने खऱ्या अर्थाने आपण संबोधतो ना. इथं माझे ज्ञानोबा आहे मैत्रिणीच्या भूमिकेत बोलतायत. अग सखे, रूप पाहता लोचनी, ऐका, सुख झाले ओ साजनी. साजनी हा शब्द मैत्रिणीला संबोधून केलेला आहे. तसं या अभंगाच्या माध्यमातून माझे ज्ञानोबा आहे आपल्या मैत्रिणीशी संवाद करतायत. आता ही मैत्रीण कोण आहे? तर बुद्धिरूपी मैत्रीण ही ज्ञानोबरायांची आहे. आणि ज्ञानोबराय बुद्धिरूपी मैत्रिणीला संवाद करतायत की अग सखे, अग साजने, जो योग्यांच्या ध्यानात नाहीये, योगियांच्या ध्यानी हाताना तुळसी, आणि तो आम्हा पासी मागे पुढे, तो करतो मान्यता करतुम जगाचा मायबाप. योग्याच्या ध्यानात नाही, तो मी पाहिला. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. वा वा वा. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तोरा देखिला साजनी. योगिया दुर्लभ तोरा देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तोरा देखिला साजनी. योगिया दुर्लभ तोरा देखिला साजनी. हे पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता. करवा पाहता 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 मना
हे मना मना न पुरे हे पाहता पाहता मना पुरे न पुरे धनी देखिला देखिला मायम्या देवाचा देव देखिला देखिला मायम्या देवाचा देव पार कुमाई पार कुमाई विठोबार खुमाई पार कुमाई ओ हरि जय जय हरि जय जय पार पार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ओ पार कुमाई ओ पार कुमाई ओ पार कुमाई हो हो हो. पाठीमागची मंडळी अजून कीर्तन संपलं नाहीये पण ते नंबर लावण्यासाठी गेले असू द्या जो योग्यांच्या ध्यानात नाहीये योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी तो जगाचा मायबाप करतुम अन्यथा करतुम भगवान परमात्मा माझे ज्ञानोबरे म्हणतात मी पाहिला आणि त्याला पाहिल्यानंतर बस पाहतच राहावं अशी माझी अवस्था आहे कारण का तो तसाच आहे त्याला पाहावं आणि त्याला पाहतच राहावं कारण तो चित्ताचं हरण करणार हे सांगू जगाचा मायबाप भगवान परमात्मा त्याचं नाव मनमोहन आहे जो मनाला मोहून घेतो ना त्याचं नाव मनमोहन आहे ओ मनमोहन मुरली वाला त्याचं स्वरूप आम्हाला मोहून घेईल यात काय नवले बुवा त्यांनी बासरी जरी वाजवली ना तरी ती बासरी सुद्धा आमच्या चित्ताचं हरण करते हो मनमोहन मुरली वाला मुरली वाला ओ मुरली वाला ओ मुरली वाला ओ मुरली वाला मुरली वाला हो नंदाचा अलबेला मनमोह वाह 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 क्या बात है एक सांगू तुम्हाला गोष्ट आम्ही सर्वजण गातोय महाराज आमच्या आवाजाने तुमचं मन भरून येतंय खरं सांगू ज्यांचं स्वरूपाचं आम्ही वर्णन करतोय ते किती सुंदर असतील ना
ज्यांचा आम्ही गातोय ना ते किती सुंदर असतील, काय सांगू त्यांची अवस्था. राजसस कुमार मदनाचा पुतळा ओ रवी शशिकळा लोपलिये कस्तुरी मळवट चंदनाची उटी रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार एवढा सुंदर असणारा भगवान परमात्मा ओ पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला चला झालं कीर्तन पाहिला नंदाचा नंदन हो पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन ओ पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला बापरे नंदाचा नंदन ओ तेने वेधियल मन 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 ओ पाहिला पाहिला नंदाचा नंदन ओ नंदाचा नंदन एवढा सुंदर असा भगवान परमात्म्याचं स्वरूप हे ज्ञानोबरांनी पाहिलं आणि मग ज्ञानोबरे म्हणतात की देखिला ओ देखिला देखिला माये देवाचा देव. आता त्याच्याबद्दलचा संदेह अजिबात शिल्लक राहिला नाही. फिटला संदेह निमाले दुजे पण. चला माझी वेळ संपलेली आहे बुवा. अच्छा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबरायांचाच अभंग असल्यामुळे हा भजन ज्ञानोबरायाचं भजन आपण सगळ्यांनी युट्यूब वरती ऐकलेलं आहे. पण काही अडचण नाही, आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन गावं अशी माझी अपेक्षा असते. पण चला ठीक आहे, माणसाला तेच तेच आवडतं आणि खरं सांगू माणसाला तेच तेच आवडलं पाहिजे. तेच ते आवडलं पाहिजे म्हणजे देवाचं भजनच आवडलं पाहिजे हा त्याचा अर्थ. आणि म्हणून अगदी वेळेमध्येच माझ्या ज्ञानोबाईचं भजन सुद्धा या ठिकाणी मी गाण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आपण मला प्राचारण केलं. सर्व सप्ताह कमिटी आहेत ज्यांनी यजमानपद माझं घेतलेलं आहे, तेही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. सप्ताहाचे आयोजक जेवढे असतील आता फक्त त्यांचंच नाव मला माहिती आहे, पण सगळेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतकरणामध्ये नितांत प्रेम आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बघा माझी वेळ संपलेली आहे आणि जास्त वेळ घेणं खऱ्या अर्थानं हे गरजेचं नाहीये, कारण जास्त जर वेळ जर घेतली तर त्याचा परिणाम भोगावा लागतो. आणि म्हणून परिणाम न भोगता मी वेळेमध्ये थांबणार आहे. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये जर बोलता बोलता जर माझ्या मुखातनं काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचाच परिणाम आहे, असं अजिबात नाहीये. हा माझ्या वाणीचा दोष तुम्ही समजा, पण मला असं वाटतं माझ्या वाणीचा दोष तरी मी का समजावा. त्याचं कारण भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर राहाव्या. आमच्या संतांच्या घरची जी मर्यादा आहे त्याचं जेवढं जमेल तेवढं जर आम्ही पालन करत असेल तर मला असं वाटतं त्याबद्दल खेद व्यक्त करायची गरज नाहीये. पण तरी सुद्धा पार्थ महाराज जर आमच्याकडनं काही चुकलंच असेल बोलण्याच्या ओघामध्ये तर त्या ठिकाणी जे चुकीचे शब्द आहेत ना ती माझी मला परत करा. या धोत्राच्या झोळ्यामध्ये ते चुकीचे शब्द घेतो आणि जाता जाता कृष्णा महाराज कुठेतरी टाकून देतो, कारण सोबत नेऊन त्याचा काय खार घालू का नाही ना. म्हणून खऱ्या अर्थाने इथपर्यंत येणं झालं. आपण सगळ्यांनी फार प्रेम दिलं. इतका सुंदर असा हार सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घातलेला आहे. आपल्या हारापुढे माझी हार आहे, आपल्या प्रेमापुढे माझी हार आहे. हे सांगू कुणाच्याही गळ्यात हार पडत नाहीत महाराज. जी माणसं हरत हरत जिंकतात ना त्यांच्याच गळ्यात हार पडतात. पुन्हा सांगून जाईल, जी माणसं ज्ञानोबराय तुकोबरायचं होऊन जगतात ना त्यांच्याच गळ्यात हार पडतात गड्या. नाहीतर एवढी मोठमोठी हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हती. हे आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथपर्यंत येणं आहे.
यासाठी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. एका चरणावरती बोलण्याचा प्रयत्न केलाय, अजून पुढचे 2 चरण बाकी आहेत. यासाठी मी पुन्हा येईन, पण कुणीही गैरसमज करू नका. मी कीर्तनासाठी येईन हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्व गुणवानांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि तद्वत त्यानंतर ज्ञानोबरायांचं भजन गातो आणि मग जय विठ्ठल होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर एकदा सगळ्यांनी हात वरती करा. झाली सेवा आपली. आज की आनंद की जय हो. थोडा आवाज मोकळा करा. मोकळ्याचं बटन असेल ना तिथे, मोकळ्या नावाचं बटन आहे बघा. हात वरती करा. आमच्या कृष्णा महाराजांना सुद्धा आवाज द्या, यांचा पण आवाज द्या, सगळ्यांचा एकदा आवाज द्या. माझ्या ज्ञानोबरीला प्राचार करूया की माऊली आमच्या कीर्तनासाठी या आणि खऱ्या अर्थाने आमच्यावरती कृपा करा. हो ज्ञानोबा माऊली कीर्तनालया, ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया, आम्हावरी कृपा करा हो, 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 कृपा करा, कृपा करा, कृपा करा. ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया, ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा कृपा करा ओ साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई. हे साधकाचे ज्ञानाबाई माय ज्ञानाबाई साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई. साधकाची माय माझी ज्ञानाबाई हात 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 माय हात माझी हात. ज्ञानाबाई ओ येई धावूनी, येई धावूनी नवलाई, कृपा करी काही, कृपा करी काही, कृपा करी काही, कृपा करी काही, कृपा करी आई कृपा करी आई कृपा करी आई कृपा करी आई हो कृपा करी काही, कृपा करी काही, कृपा करी काही, कृपा करी काही. कृपा करी प्रभु रामचंद्र भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव हर हर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठलाय त्याला अभिनय करी बोले रे पुरे पुरे वेडे वाकू क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हरे नाही उच्चारे राधिका क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामरे ज्ञानेश्वरा पाया पैसे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान रे